BA, BSc, BCom ESL विषय घेतलेल्या सर्व कोलेश्वर महाविद्यालयातील माझ्या विद्यार्थ्यांनो, प्राध्यापक गौतम गायकवाड आपलं स्वागत करतो. या अगोदर आपण देशाचं भवितव्य या पाठाविषयी विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पाठ असल्यामुळं त्यांचा परिचय आपण गेल्या तासामध्ये करून घेतलेला आहे. या तासामध्ये या देशाचं भवितव्य याच्याविषयी जे शेवटचं बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना लिहून दिल्याच्या नंतर भारताला सपूर्द करत असताना केलेलं जे भाषण आहे, हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड 18 आणि भाग 2 यामध्ये हे भाषण समाविष्ट केलेलं आहे. या भाषणामधून भारतीय लोकांची मानसिकता आणि भारतीय राज्यघटनेतील तत्व यांचा समन्वय साधून या भारताचं भविष्य आहे ती कसं टिकवता येईल याविषयी बाबासाहेबांनी काही मतं, काही विचार या अनुषंगाने या पाठामध्ये व्यक्त केलेली आहेत. बाबासाहेब असं म्हणत आहेत की या देशाच्या भवितव्याविषयी मला एक फार चिंता लागून राहिलेली आहे. 26 जानेवारी 1950ला भारत हा स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्यासमोर येणार आहे आणि या मिळवलेल्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्य काय होईल, या स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवता येईल का आपण पुन्हा एकदा हे स्वातंत्र्य आपण गमावून बसू, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. की भारत यापूर्वी स्वतंत्र नव्हता का, याच्यापूर्वी स्वतंत्र होता का नाही, तर याच्यापूर्वी भारत स्वतंत्र होता, परंतु ते स्वातंत्र्य आपण गमावलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे स्वातंत्र्य आपण गमवू की काय अशी मला भीती वाटू लागलेली आहे आणि त्या भवितव्याविषयी मला एक चिंता वाटू लागलेली आहे. आणि याविषयी बाबासाहेबांनी मांडलेले विचार आहेत. भूतकाळामध्ये भारतानं आपलं स्वातंत्र्य या ठिकाणी गमावलं असं नाही, तर या देशातील काही लोकांच्या बेईमानीमुळे आणि विश्वासघातामुळे स्वातंत्र्य गमावलेलं आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि हा पुन्हा एकदा प्रश्न मला अस्वस्थ करतो आहे आणि म्हणून स्वातंत्र्य गमावलं कशामुळं, त्याची एक पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ नये, त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि या देशाचं यापुढे अखंडत्व टिकून राहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणल्याप्रमाणे भारतीय संविधान हे देशाचं अखंडत्व टिकून ठेवू शकेल. परंतु या देशाला मिळालेलं जे पूर्वी स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य कुणामुळे गमावलेलं आहे, त्याची एक पार्श्वभूमी सांगून पुढे आपण गमवू नये हे त्यांना सुचवायचं, सांगावायचं आहे. की या देशाचं स्वातंत्र्य आपण का गमावलं, तर त्यांनी असं म्हटलं की आपल्या बेमानीमुळे, आपल्या विश्वासघातामुळे आपण ते गमावलेलं आहे. हा प्रश्न मला पुन्हा एकदा अस्वस्थ करतो. त्याने असं म्हटलेलं आहे, मोहम्मद बिन कासिममध्ये सिंध प्रांतावर आक्रमण केले, त्यावेळी 10 राजाच्या सैनिक अधिकाऱ्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या हस्तकाकडून त्याच्या लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचं नाकारलं. मोहम्मद गोरीला भारतावर आक्रमण करण्याचं निमंत्रण देणारा जयचंद होता आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राजाच्या मदतीने आश्वासन दिलं. तेव्हा शिवाजी हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते, त्यावेळी इतर मराठा सरदार आणि राजपूत राज मोगल सम्राटाच्या बाजूने युद्ध लढत होते. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की मोहम्मद बिन कासिम त्याने आक्रमण केले त्यावेळेला की त्यांच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि त्याच्या बाजूने लढायचं नाकारलं. मोहम्मद गोरीला भारतावर आक्रमण करायचं निमंत्रण देणारा जयचंद राजा हा आपलाच आहे. मोहम्मद गोरीला आक्रमण करायला लावणारा आपलाच आहे. पृथ्वीराजाच्या विरोधामध्ये लढण्याची स्वतःच्या सोळंकी राजाच्या मदतीने आश्वासन देणारा आपलाच आहे. आणि त्या काळामध्ये शिवाजी हिंदूच्या मुक्तीसाठी लढू लागलेले आहेत. मराठा सरदार आणि त्याच्या बाजूने लढू लागलेले आहेत. आपल्यातलीच माणसं काही गद्दार आहेत, त्याच्या नोंदी बाबासाहेबांनी केल्या. आणि जेव्हा शीख राज्यकर्त्यांचा निपात करण्यासाठी इंग्रज प्रयत्न करत होते, तेव्हा प्रमुख सेनापती गुलाबसिंह शांत बसलेला होता, त्यांच्या बाजूने लढायला पाहिजे होता. आणि या शिखांचा राज्य वाचवण्यासाठी शिखांना मदत केलेली नाही. आणि मग 1857ला भारतातील बहुतांश भागाने इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे आणि तेव्हा शीख मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये बसलेला आहे. मग स्वातंत्र्याची 1857ला स्वातंत्र्याची घोषणा केल्याच्या नंतर शीख सारखे गप्प बसू लागलेले आहेत. हिंदूंच्या मुक्तीसाठी बाबासाहेब ज्या वेळेला लढू लागलेले आहेत त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपलीच माणसं तयार झालेली आहेत. मोहम्मद बिन कासिमला आपलीच माणसं या ठिकाणी मदत केलेली आहे. याची पुन्हा एकदा आवृत्ती होईल का काय मग, आणि ह्याची पुन्हा आवृत्ती झाली तर भारताला बहुतांश इंग्रजी विरुद्ध युद्ध घोषणा केली, त्यावेळेला शीख त्याच्या बाजूने राहिले. बघ्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
मग आपलं पुन्हा एकदा स्वातंत्र्य आपण गमावून बसू की काय, या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का काय? हा इतिहास आहे आपला. म्हणजे या देशाला आपल्याच माणसांच्या कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळथली त्याची एक पुनरावृत्ती होऊ नये, आपल्या देशाची बेईमानी करू नये, आपल्या देशाची गद्दारी करू नये, आपल्या देशाशी विश्वासघात करू नये, पुन्हा एकदा हे बाबासाहेबांना सांगायचं आहे. आणि म्हणून इतिहासाची त्या पुनरावृत्ती होती का काय मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, आपल्यामध्ये हे बेईमानी येऊ नये हे बाबासाहेबांना पुन्हा सांगायचं आहे. आपल्यामध्ये राष्ट्रभक्ती ही काही झालं तरी तिच्यामध्ये विश्वासघातकीपणा येऊ नये. आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का काय? आपल्यामध्ये असणारा मग तो जयचंद असो किंवा त्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणच्या विरुद्ध लढणारी सोळंकी राज्याच्या मदतीचं आश्वासन असो किंवा त्याचबरोबर शीख गप्पा बसलेला असो, अशी अनेक माणसं आहेत छुप्या पद्धतीनं हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये काही लोकांना स्वातंत्र्य मिळू नये, आपली सगळी संपत्ती अबाधित राहावा असा म्हणणारा वर्ग तोही याच पद्धतीमध्ये मोडताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये या विचारानं मी प्रचंड चिंताग्रस्त झालो आहे. जातीयांच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये शत्रू सोबत भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांची या ठिकाणी भर पडताना आपल्याला दिसते. आणि म्हणून मी अधिक अस्वस्थ होतो, चिंतातूर होतो असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि भारतीय लोक आपल्या तत्व प्रणालीपेक्षा देशाला जेव्हा मोठं मानतील की देशापेक्षा तत्व प्रणालीला मोठं मानतील मला माहित नाही. परंतु ज्या वेळेला एवढं मात्र निश्चित येते की पक्षाने स्वतःच्या तत्व प्रणालीपेक्षा देशाला मोठं मानलं तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. की स्वतःच्या तत्व प्रणालीपेक्षा देशापेक्षा मोठं मानलं म्हणजे एखाद्या पक्षाने आपली तत्व प्रणाली बरोबर आहे असं जर तो मानत लागला असेल तर या देशाला धोका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे दुसऱ्यांदा आपलं स्वातंत्र्य आपल्याला गमवावं लागणार आहे एक, आणि कदाचित कायमचं घालवलं जाईल. आणि एकदा जर दुसऱ्या वेळेला आता आपण स्वातंत्र्य घालवलं तर पुन्हा मात्र येण्याची शक्यता नाही असं म्हणणं आहे. म्हणून आपल्या सभ्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार आपण केला पाहिजे. आपल्या शेवटचा आपल्या अंगात रक्त आहे तोपर्यंत या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांना जसं लढले तसं आपण शेवटपर्यंत थेंब असेपर्यंत मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण आपला निर्धार केला पाहिजे. आणि या देशाशी आपण गद्दारी करता कामा नये ही पूर्वसूचना बाबासाहेबांनी दिली. आणि 26 जानेवारी 1950ला भारत एक लोकसत्ताक देश म्हणून आपल्या समोर येणाऱ्या या दिवसापासून या देशामध्ये राजाचं राज्य राहणार नाही, कुठल्याच राजाचं राज्य राहणार नाही. या दिवसापासून म्हणजे 26 जानेवारी 1950ला जे भारतीय संविधान या देशाला सुपूर्द केलं त्या दिवसापासून या देशामध्ये लोकांनी बनवलेलं आणि लोकांसाठी चाललेलं सरकार प्राप्त होईल ते चालेल. तोच विचार माझ्या मनामध्ये येतो आहे, लोकसत्ताक संविधानाचं काय होणार मग? या दिवसापासून लोकशाही पद्धतीने लोकांना चालवलेला राज्य येणार. मग ही जी लोकसत्ता आहे ही लोकसत्ता या संविधानाच्या आधारे आपल्याला चालवावं लागणार आहे. म्हणजे संविधानामध्ये सांगितलेली कल्पना, संविधानाने दिलेल्या गाईडलाईन्स या घेऊन राज्यकर्त्यांना त्याच्यामध्ये समन्वय घडून आणून मग राज्य करावं लागणार आहे, देश चालवावा लागणार आहे. आणि हे देश चालवावं लागत असताना मग या देशातील आबादी ठेवण्यासाठी सामर्थ्य राहील आणि पुन्हा मग आपण गमवून बसणार नाही. मग माझ्या मनामध्ये दुसरा विचार येतो आहे की पहिल्याप्रमाणे मला चिंता दूर करणारा दुसरा एक प्रश्न असा की या भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हतं असं नाही. की लोकशाही लोकांचा राज्य या दिवसापासून येणार आहे. म्हणून त्या लोकशाही असणाऱ्या राज्यपद्धतीमध्ये जे लोक येणार आहेत राज्य चालवणारे ते, आणि मी जे काही भारतीय संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा समन्वय या ठिकाणी साधता आला पाहिजे. आणि हे संविधान या लोकांवर अवलंबून आहे. आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की या देशाला संविधान चालू करत असताना संविधान चांगला असून चालत नाही, चालवणारी माणसं जर चांगली नसतील तर संविधान वाईट ठरेल. आणि संविधान वाईट आहे आणि चालवणारी माणसं जर चांगले असतील तर संविधान चांगलं ठरेल. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं आहे की चालवण्यावर अवलंबून आहे. संविधान चांगला असून भागत नाही, चालवणाऱ्या राज्यकर्त्यांची मानसिकता चांगली असली पाहिजे. हे आज तरी खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून लोकसत्ता संविधानाचं आपण पुन्हा हरवून बसू की काय याची एक चिंता मला आहे. आणि मग त्यांनी ती चिंता व्यक्त करत असताना एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि दुसरा प्रश्न त्यांनी असा उपस्थित केलेला आहे की आपण आपल्या देशाची गद्दारी करायची नाही. आणि जे स्वातंत्र्य पूर्वी आपल्याला मिळालेलं होतं त्या स्वातंत्र्याचं आणि लोकशाही राज्य येणार आहे ते लोकशाही राज्य भारतीय संविधानाच्या अनुषंगाने
आपल्याला पुढे घेऊन चालवायचं आहे, हे आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. मग बाबासाहेबांचं असं म्हणणं, ही लोकशाही येण्याच्या अगोदर या देशामध्ये लोकशाही होती का नाही, की ती लोकशाही आपण गमावलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याही अगोदर या देशामध्ये लोकशाही होती. भारतीय लोकशाही राज्य म्हणजे काय या देशाला माहीत नव्हतं असं नाही. तर एक काळ असा होता की या देशामध्ये भारत हा गणराज्याने भरगच्च होता, जिथे कुठे राजेशाही असेल तर ते एखादा निवडलेले किंवा समर्पित असायचे. आणि त्या प्रणाली कधीही निर्बंध नव्हत्या. भारताला संसद आणि संसदीय प्रणाली माहीत नव्हती असं नाही. या देशामध्ये याच्याही अगोदर गणराज्य पद्धती होती. आणि ही गणराज्य पद्धती राजेशाही असली तरी त्या राजेशाहीमध्ये निवडलेल्या सीमित असायचे आणि त्याच्यामध्ये लोकशाही चालत असे. लोकशाहीमध्ये ही हुकुमशाही चालवत नसे, तर त्या राजेशाहीच्या लोकशाहीमध्ये ही लोकशाही त्या काळामध्ये चालत होते, त्याच्याही मर्यादा होत्या. आणि भारताला संसद आणि संसद प्रणाली माहीत नव्हती असं नाही. ती संसद प्रणाली होती, पण केव्हा होती की बाबासाहेबांना असं म्हणे की बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून स्पष्ट होतं की त्यावेळी केवळ संसदच होते असं नाही, तर संघ दुसरे काही नसून संसद होती. आणि आधुनिक काळातील परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीप्रमाणे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्याचे पालन करत होते. आणि बसण्याच्या व्यवस्था, विरोधक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या आणि प्रतिपादन, आदेश काढणे, मतमोजणी करणे, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात करणे, सूचना करणे, नियमितता करणे, न्यायव्यवस्था इत्यादी दिवसामध्ये जवळजवळ हे नियम त्या काळामध्ये होते. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये गणराज्य पद्धतीमध्ये हे नियम लोकशाहीच्या पद्धतीने पाळले जात होते. संसदेच्या कामकाजाचे नियम बुद्धाने संघाच्या सभेमध्ये त्या काळामध्ये उपयोगामध्ये आणलेले आहेत. आणि या लोकशाहीसाठीच बुद्धाने गृहत्याग केलेला आहे. रोहिणी नदीच्या पाण्यावरून घेतलेला जो निर्णय आहे, तो निर्णय विशिष्ट लोकांसाठी घेतलेला निर्णय, याला माझा विरोध आहे. त्याला बुद्धाला 21 वर्षे पूर्ण झालेली होती आणि बुद्धाने त्याला विरोध केला. ही लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे. कुलीना पाणी आपण दिलं पाहिजे, या पाण्यावर त्यांचाही अधिकार आहे. आणि तुम्ही माना ना माना, मला तुम्ही शिक्षा दिली त्या हरकत नाही. शिक्षा दिली, हे राज्य सोडून जा किंवा संपत्ती आमच्या नावाने करा. बुद्धाने राज्य सोडून बुद्धाने गृहत्याग केला, हे लोकशाहीसाठी. आणि त्या बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा ही लोकशाही अंमलात आलेली होती. आणि देशात त्या काळापर्यंत असलेल्या राजकीय विधिमंडळामध्ये नियमावलीमधून त्यांनी हे स्वीकारलेलं आहे असं सांगितलं आहे. ही लोकशाही तेव्हा होती. बुद्धाच्या काळामध्ये असणारे सगळे निर्णय हे लोकशाही पद्धतीने घेतले जात होते. ते नियम त्या काळामध्ये पाळले जात होते. ती गणराज्य पद्धती होती. आणि मग लोकसत्ता पद्धत ही गणराज्य पद्धती असताना आपण गमावलेली आहे. आणि दुसऱ्या वेळेलाही आपण आता मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये असणारी ही लोकशाही गणराज्य पद्धती आहे. आणि ही गणराज्य पद्धती ही सुद्धा आपण बदलणार की काय. आणि या भारतासारख्या देशामध्ये हे सहज शक्य आहे की लोकशाही दीर्घकाळापर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे. आणि लोकशाहीने हुकुमशाहीला सायना देण्याचा धोका असतो, हे सहज शक्य आहे. पण नव्याने जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरूप सांभाळेल, परंतु प्रत्यक्षात हुकुमशाहीला स्थान देईल का काय. आणि हे हुकुमशाहीला कसं स्थान देईल, जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य गमावण्याची काय भूमिका आहे. जिथं लोकशाही आलेली आहे, लोकशाहीला हुकुमशाहीचा धोका असतो, हे सहज शक्य आहे. कसं शक्य आहे. आपण नव्यानं जन्माला आलेली ही लोकशाही आहे. आपण सांभाळत असताना याच्यामध्ये हुकुमशाहीला आपण जन्म देऊ नये. आणि जर बहुमत प्रचंड प्रमाणामध्ये दिलं तर ही शक्यता नाकारता येत नाही. ते आज आपण अनुभवत आहोत का काय, असा प्रश्न उपस्थित होताना आपल्याला असेल की एकाच पक्षाला पुन्हा पुन्हा निवडून दिल्याच्या नंतर तो हुकुमशाह होऊ शकतोय. बाबासाहेबांनी म्हटलं त्याची प्रचिती येते आहे की काय, अशी शंका इथपर्यंत आपल्याला दिसून येईल मित्रांनो. आणि मग एकाच पक्षाला पुन्हा पुढून निवडून देऊ नये आणि त्याला बहुसंख्य करून जास्त धर्मबोध दिलं तर ते हुकुमशाह होऊ शकतात, असं बाबांचं म्हणणं आहे. आणि आजपर्यंत सगळा इतिहास जर आपण बघितला तर या लोकशाहीमध्ये विशिष्ट घराण्याची राजेशाही आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली आपल्याला दिसते आहे. हा धोका पुन्हा एकदा होऊ नये म्हणून प्रचंड बहुमत असले तरी दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे. केवळ बाह्य स्वरूपामध्ये लोकशाही असून चालत नाही, प्रत्यक्षामध्ये लोकांच्या वागण्यामध्ये ती आली पाहिजे. भारतीय संविधान लिहून चालत नाही. या देशामध्ये जात संपली पाहिजे हा भारतीय संविधानाने नियम केला, परंतु प्रत्यक्षामध्ये या देशातली वागण्याची मानसिकता बदललेली नाही. जातीची मानसिकता बदललेली ते अधिक तीव्र झालेली आपल्याला दिसते आहे. म्हणून लिहून संविधान भागत नाही, बाह्य स्वरूपामध्ये स्ट्रक्चर असून भागत नाही. अंतर्गत कशा पद्धतीचं वर्तन निवडून गेलेल्या आणि त्या देशाच्या लोकांनी त्याच्या पद्धतीने वागलं पाहिजे, ही भूमिका आहे. आणि म्हणून लोकशाही अस्तित्वात यावी
ही लोकशाही दीर्घकाळ टिकावी, ही लोकशाही अस्तित्वात यावी आणि टिकावी अशी जर आपली इच्छा असेल तर मग आपण काय करायला पाहिजे की या देशामध्ये लोकशाहीला धोका, पूर्वी लोकशाही या देशामध्ये होते, आपल्या गद्दारीमुळे गमवली. ती लोकशाही नव्हती या देशात असं नाही, ते बुद्धाच्या काळामध्ये लोकशाही होती. आणि ही बुद्धाच्या काळामध्ये असणारी लोकशाही पुन्हा एकदा जर टिकवायची असेल तर मग संविधान चांगलं असून भागत नाही, तर संविधान राबवणारे चांगले या ठिकाणी असले पाहिजेत. या लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त बहुमत ज्याला आपण देऊ ते पुन्हा पुन्हा आपण निवडून जर दिले तर ती हुकुमशाही होण्याची दाट शक्यता आहे. याची प्रचिती राजशाही पद्धतीमध्ये, घराण्याशाही पद्धतीमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आणि हे जर येऊन असं वाटत असेल, प्रत्यक्षामध्ये लोकशाहीचा अस्तित्वात यावं असं वाटत असेल, ही मी केलेली नियमावली भारतीय राज्यघटनेची जर प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी जर करायची असेल, तुम्हाला वाटत असेल, तुमची जर इच्छा असेल, तर मग काय करावं लागणार आहे. बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या. केवळ एका बाह्य स्वरूपामध्ये येऊन चालत नाही. तर पहिली गोष्ट अशी की माझ्यामध्ये पहिली गोष्ट जी केली पाहिजे अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टापूर्ततेसाठी आपण संविधानिक मार्गाची खासच आपण धरली पाहिजे. तर आपला मार्ग कोणता की आपण संविधानाच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पूर्तता करण्यासाठी संविधान हाच एक मार्ग आहे. लोकशाही आली पण या समाजामध्ये सामाजिक प्रस्थापित होण्यासाठी, आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी या देशाच्या उत्पन्नामध्ये आणि समाजामध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे. कायदेभंग, असहकार, सत्याग्रह या मार्गाने आपण दूर ठेवले पाहिजे आणि आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टापुरते संविधानिक मार्गाचाच आपण अवलंब केला पाहिजे. असंविधानिक मार्गाचा अवलंब केल्याच्या नंतर लोकशाही टिकणार नाही. का बाबासाहेबांनी चिंतन केलेलं आहे की रक्तरंजित मार्ग कुठे टिकत नाही. वैरानं वाढतं, क्रांतीला क्रांती जन्म देताना आपल्याला दिसते, रक्ताला रक्ताला जन्म देते, हिंसा हिंसा करायला लागते. आणि म्हणून या देशामध्ये अहिंसा मार्गानेच क्रांती करता येते हे बुद्धाने, अशोक सम्राटाने आणि बाबासाहेब सुद्धा संविधानाचा मार्ग अवलंब करून सांगत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपण कायदेभंग करता कामा नये, कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे. आज किती लोक कायद्याचं पालन करतात आपण बघायला पाहिजे. असहकार आपण पुकारला म्हणजे सत्याग्रहाचा मार्ग त्या काळामध्ये होता, तो आज कितीपत उपयोगामध्ये आणला जातो. आणि म्हणून त्याने असं म्हणाले की संविधान मार्गाचाच आपण समर्थपणे मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केल्याच्या नंतर आपली लोकशाही टिकून राहू शकते. अन्यथा पुन्हा एकदा रक्तरंजित क्रांती येऊ शकते. आणि त्याच्याशिवाय नाही, सामाजिक लोकशाही म्हणजे बरोबरीनं समाजामध्ये समते पद्धतीने वागवला पाहिजे. आर्थिक लोकशाही म्हणजे या ठिकाणी ज्या आरक्षणाचा भाग दिलेला आहे त्या आर्थिक लोकशाही त्यांच्यामध्ये यावी आणि ते प्रगत समाज प्रवाहात यावे हा भाग आहे. त्याच्या पाठीमागे सामाजिक न्यायाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून संविधान मार्गानं आपण त्याचं समर्थन केलं पाहिजे. आणि मग अराजकतेचं व्याकरण या ठिकाणी येणार नाही. आणि जितक्या लवकर आपण ते दूर सारू तेवढे लवकर आपलं कल्याण होणार आहे. म्हणजे एक भाग आपण बघितला की भारतीय लोकशाही ही जर टिकवायची असेल तर संविधान मार्गाचाच अवलंब करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. रक्तरंजित मार्ग आपल्याला क्रांतीचा, रक्ताच्या क्रांतीचा मार्ग या देशाला कधीही परवडत नाही, कारण ती आपली विचारसरणी मुळामध्ये नाही. आपण अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने क्रांती करणारे लोक आहोत. वैचारिक पातळी आपली आता उंचवलेली आहे आणि उंचवलेल्या या वैचारिक पातळीमध्ये संविधानाचा मार्ग जर अवलंब केला तर इथं मग ही लोकशाही टिकून राहू शकते, लोकशाही येऊ शकते. अन्यथा पुन्हा पुन्हा या देशाची पुन्हा लोकशाही जाईल का काय, ती जाऊ देणार नसेल तर मग लोकशाही मार्गाने आपण भारतीय संविधानाचाच अवलंब प्रामुख्याने आपण करून पावलं टाकायला पाहिजे. त्या भारतीय संविधानाची पायमल्ली होता कामा नये, हे तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि भारतीय संविधानाची पायमल्ली न्यायालयाच्या समोर मनुचे पुतळे उभं करून होताना आपल्याला दिसते. ही चांगली गोष्ट आहे का वाईट आहे हे पुन्हा एकदा आपण चिंतन करायला पाहिजे खरं तर. आणि आपण लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेले आहोत कोणी का असना, हे एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधानाचा आधार घेऊन आपल्याला ही लोकशाही टिकवता येते. कुठलीही रक्तरंजित क्रांती आणि अराजकता याच्यानं या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता येऊ शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही. हा एक भाग. दुसरा एक मुद्दा डॉक्टर बाबासाहेबांनी असा मानला की दुसरा मुद्दा असा की जिचे पालन केले पाहिजे असे की लोकशाहीमध्ये संवर्धनामध्ये आस्था असणाऱ्या आणि सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेल्या सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागतो. त्याने काय म्हणलेलं आहे, लोकांनी आपलं स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये आणि त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा आणि लोकांची समता उद्ध्वस्त करण्याचा उपयोग करील.
त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाही आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किती माणूस मोठा असला तरी आपलं स्वातंत्र्य त्याच्या चरणावर घाण ठेवायचं नाही. की एका काळीमध्ये देशापेक्षा गांधीजी मोठे समजले जात होते, अशा काळामध्ये हे केलेलं विधान आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नेहरूंच्या काळामध्ये केलेलं विधान आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे, व्यक्ती मोठा नाही हे सांगायचं आहे. आणि व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्या पायावर आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवू नये, स्वातंत्र्य देऊ नये. आपल्या अधिकार लोकांच्या समजा उद्ध्वस्त करण्यासाठी तो उपयोग करत असतो. आणि म्हणून संपूर्ण आपल्या देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता असावयास हवी. पण ती एवढी कृतज्ञता नको की आपलं मस्तक त्याच्या डोक्यावर ठेवावं, आपलं स्वातंत्र्य त्याच्या चरणी घाण ठेवावं. एवढी कृतज्ञता व्यक्त आपण करू नये असं म्हणायचं आहे. आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे जॉन डुवर्स बरोबर. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल या दोन समर्थकाची बाबासाहेबांनी कोटेशन वापरलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणती स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. काय सुंदर बाबासाहेबांनी कोटेशन वापरलेले आहेत. आपला स्वातंत्र्य मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणावर घाण ठेवू नये, आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊ नये, आपलं शील जपलं पाहिजे त्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू नये आणि देशाच्या स्वातंत्र्याचा बळी देऊनही कृतज्ञता व्यक्त करू नये. कितीही मोठा माणूस असला तरी सुद्धा माणसाप्रती कृतज्ञता व्यक्त असणं, प्रेम असणं वेगळं, पण याचा बळी देऊ नये असं बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे. आणि याचा जर बळी दिला तर मग आपल्या देशावर परचक्र पुन्हा येण्याची दाट शक्यता काही नाकारता येत नाही. स्वातंत्र्य गमावून बसावं लागेल. आणि म्हणून या तुलनामध्ये भारताला सावधगिरीचा इशारा बाबासाहेबांनी दिला. आणि भारतात भक्ती आणि जिला भक्तीचा मार्ग आपण म्हणता येईल ही विभूती पूजा जगातील कोणत्याही देशाच्या राजकारणामध्ये दिसत नाही, पण या देशाच्या राजकारणामध्ये दिसताना आपल्याला दिसते. आणि देशापेक्षा व्यक्तीला मोठे मानतात. आणि या देशामध्ये अंगावर भगव वस्त्र किंवा इतर काही घातलं तर माणसं झुकून इथून तिथून देताना आपल्याला दिसतात. इतका विश्वास त्यांच्यावर टाकता कामा नये असंही म्हणायचं आहे. म्हणून जगातील कोणत्याही देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला एवढी विभूती पूजा दिसत नाही. ही विभूती पूजा या देशाला मारक ठरते आहे आणि भारतीय राजकारणामध्ये ती दिसते. आपण मागं बघितलेलं आहे की ही सगळी लोकशाहीमध्ये निवडून आलेली माणसं विशिष्ट धर्माचे लोक घेऊन आपण विधी बघितलेले आहेत. धर्मातील भक्ती हे आमच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्तिपूजा हे अधनपतनाकडे घेऊन जाताना आपल्याला दिसते, हुकुमशाहीकडे घेऊन जाताना आपल्याला दिसते. भक्ती असावी, श्रद्धा असावी, निष्ठा असाव्यात, पण व्यक्तिपूजा असता कामा नये. आणि ही व्यक्तिपूजा जर आपण केली तर ते आपल्याला पुन्हा एकदा हुकुमशाहीकडे घेऊन जाताना आपल्याला दिसते. आज फार गांभीर्याने याचा विचार विद्यार्थी आपण करावा. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेलं कोटेशन या ठिकाणी दुसऱ्यांदा उद्धृत करतो की लोकांना आपला स्वातंत्र्य माणूस किती मोठा असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये, जॉन डुवर्स मत. आणि याबरोबरच डॅनियल ओ आणि कॉनेल यांचे मतं वापरलेले आहेत की कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, कोणती स्त्री आपल्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही माणूस आपला स्वाभिमान घाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आणि या देशाला इशारा देत असताना विभूतीपूजा या देशामध्ये अधिक मानले जाते म्हणून बाबासाहेबांनी हा धोका सांगून दिलेला आपल्याला दिसून येईल. आणि जगाच्या राजकारणामध्ये एवढी विभूती पूजा नाही, तेवढी विभूती पूजा या देशामध्ये आहे. आणि ती विभूती पूजाच हुकुमशाहीकडे घेऊन जाऊ शकते हा इशारा दुसरा बाबासाहेबांनी दिला. म्हणजे व्यक्तिपूजा मोठ्या प्रमाणामध्ये न करता देशपूजा आपण केली पाहिजे. आणि देशपूजा करत असताना भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आपण मानलं पाहिजे. आणखी तिसरा एक मुद्दा बाबासाहेबांनी इथे मांडलेला आपल्याला दिसत आहे. त्या एक मुद्द्याची चर्चा आपल्याला 5-6 मिनिटांमध्ये आपण करूया मित्रांनो. की दुसरी गोष्ट अशी की आपण केवळ राजकीय लोकशाही आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीच्या आपण एक सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तन आपण केले पाहिजे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय, हे जीवन मार्ग म्हणजे काय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जीवनातील म्हणून मान्यता देते. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा एका स्वतंत्र अंग म्हणून आपण विचार करणार आहात का नाही. यात एक संघ निर्माण करता आला आपल्याला पाहिजे. त्याच्यापैकी दुसरी फरकत आपण घेणं म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देश पराभूत करणं. की त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय लोकशाही फक्त त्याच्यावर समाधान मानायचं नाही, तर या राजकीय लोकशाहीमध्ये सामाजिक लोकशाहीमध्ये ती कन्वर्ट झाली पाहिजे. सामाजिक लोकशाही आली पाहिजे. आणि सामाजिक लोकशाहीचा आधार काय, राजकीय लोकशाहीचा आधार ही सामाजिक लोकशाही नसेल तर ते अधिक काळ टिकू शकणार नाही.
की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण केलेली राजकीय लोकशाही. आणि ही सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तर तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. तो भारतीय संविधानाने मी दाखवलेला आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे की जीवन मार्ग आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वाचा आपण क्रियेचा अंगीकार आपण केला पाहिजे. मग स्वातंत्र्य म्हणजे काय, बहुतांशी लोकांचा प्रभुत्व निर्माण करणं होय, बहुसंख्य लोकांची सत्ता येणं होय. स्वातंत्र्याशिवाय समतेला आणि वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता उभी राहू शकत नाही. स्वातंत्र्याला बंधू आणि स्वातंत्र्य समता याच्याशिवाय ते उभं राहू शकत नाही. हे अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजामध्ये या बाबीचा अभाव आहे की स्वातंत्र्य लोकांचा बहुतांशी राज्य आहे, परंतु त्याचबरोबर स्वातंत्र्याशिवाय समता येत नाही. आणि ही समता आणायची असेल तर बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्याशिवाय समता नाही. एकमेकाशी ही तिन्ही घटक निगडत आहेत आणि ते आपण जपली पाहिजेत. पुढे म्हणलेलं आहे एक समता आणि सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. ही जर समता आणायची असेल तर बाबासाहेबांनी बहिष्कृत झालेल्या अग्रलेखामध्ये असं लिहिलेलं आहे की वरच्या वर्गातले खाली आणि खालच्या वर्गातल्या वरच्या शिडीवर जाऊ शकत नाही. ही जाती तिची शिडी उद्ध्वस्त आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून एक समता निर्माण करायची असेल तर श्रेणीबद्ध असणारी जातीच्या वर श्रेणीबद्ध असणारी विषमतेवर आधारित असणारी ही जी रचना आहे ती रचना आपण नष्ट केली पाहिजे. लोक वरच्या स्तरावर असतात, काही बाकीचे निकृष्ट स्तरावर असतात. आर्थिक क्षेत्रामध्ये काही लोक असतात गडगंज आहे, काहीकडे संपत्ती आहे, काहीकडे प्रचंड अशा प्रकारचं दारिद्र्य आहे. आणि हे आर्थिक लोकशाहीमध्ये जे आर्थिक लोकशाहीचं विकेंद्रीकरण जे केंद्रीकरण झालेलं आहे त्याचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. तो सामाजिक न्यायाचा भाग म्हणून आरक्षणाचा भाग आहे. आणि काही लोक दारिद्र्यामध्ये जगतात, त्या जगणाऱ्या दारिद्र्याच्या लोकांना विसंगतीतून त्या बाहेर आपण काढला पाहिजे. आणि हे 26 जानेवारीच्या नंतर नष्ट होईल. आपल्याकडे राजकारणात समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये विषमता राहील. बाबासाहेब असं म्हणतील की राजकारणामध्ये सामावून घेतली की मागासवर्गीयाचे प्रतिनिधी राजकारणामध्ये सामावून घेतले, परंतु त्या पक्षाच्या देहधोरणापासून त्याच्यासाठी वागतात. ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला गेलेले लोक आहेत त्याचं प्रतिनिधित्व न करता त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. त्या देशाचं प्रतिनिधित्व न करता ही बहुसंख्य करून त्याच्या पक्षाच्या ध्येय धोरणाची इमान राहताना आपल्याला दिसून येतात. इमान राहावं भारतीय संविधानाशी, इमान राहावं इतर देशाच्या एकनिष्ठतेशी, ते दिसत नाही. आणि म्हणून राजकारण आपल्याकडे समता या अनुषंगाने येईल, पण सामाजिक आणि आर्थिक समता अजूनही त्याच्यामध्ये विषमतेची दरी वाढू लागलेली मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. आणि आता तर भांडवलशाहीला खत पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घातलं जाताना आपल्याला दिसेल. आणि त्याच्यामुळे पुन्हा आर्थिक विषमता दरी वाढू शकते आहे. बाबासाहेबांनी केलेली सूचना आज हे आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून राजकीय समता आली तरी विषमता सामाजिक अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे. आणि हे जर विषमता संपवायचे असेल, हे जर लोकशाही जगवायचे असेल तर एक मत आणि प्रत्येकाचं राजकारणामध्ये प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य आहे या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आजपासून कुठल्याही राज्याची सत्ता यापुढे येणार नाही. एक मतदान, प्रत्येकाच्या मताला समान मतदान असेल. शिकलेल्याच वर्गाला मतदान आहे असं काही नाही. पूर्वी तसं होतं, राजेशाही लोकांना मतदान होतं, परंतु आता सर्वांना मतदान आहे. सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक रचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून परस्पर जीवनामध्ये आणखीन किती काळ आपण विषमता ठेवणार आहोत. ही विषमता राजकीय लोकशाहीच्या अनुषंगाने आपण एकदा संपुष्टात आणली पाहिजे आणि ते आपण एकदा संपवले पाहिजे. म्हणून आपल्या राजकीय हे धोक्यामध्ये आणल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणून आपल्याला विसंगता आपण या ठिकाणी नष्ट केली पाहिजे. आणि अशा या काळामध्ये ती नष्ट करणं आपलं देश म्हणून कर्तव्य आहे. याबरोबरच जिकरीच्या या कामाबद्दल त्याने असं म्हणलेलं आहे की या देशात राजकीय सत्ता मूळभूत लोकांची मक्तेदारी राहिलेली आहे. ही मक्तेदारी लोकशाहीमध्ये याच्या पुढे आपण ठेवू नये. बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे राहून बहुत आणि त्या राजकीय लोकांचे भक्ष ठरू नये. ही मक्तेदारी या ठिकाणी पुढे आपण मोडून काढली पाहिजे. आणि जे वंचित राहिलेले आहेत त्या वंचिताला आपण न्याय दिला पाहिजे. स्वतःच राज्य करण्यासाठी ते लोक हुकुमशाहीमध्ये आतुर झालेले आहेत आणि पददलित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेले आकांक्षाचे वर्ग आकांक्षा या धुळीला मिळवतील आणि पुन्हा एकदा गर्भ आणि श्रीमंत अशा प्रकारचा संघर्ष वाढेल, अराजकता वाढेल, वर्ग संघर्ष वाढेल, वर्ग युद्ध होईल आणि ते होता कामा नये. त्याचे परिणाम दुभंगण्यामध्ये होईल आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य आपल्याला गमावं लागणार आहे आणि विनाश लवकर होईल. आणि म्हणून हा विनाश थांबवायचा असेल, हा वर्ग संघर्ष थांबवायचा असेल, ही अराजकता थांबवायचा असेल तर मी भारतीय संविधानाने घालून दिलेल्या नियमाचं आपण पालन केल्याच्या नंतर या देशाची अखंडता राहील. आणि म्हणून अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे दुभंगलेलं घर अधिक काळ
टिकाऊ जरू शकत नाही. त्याच्या आकांक्षासाठी पूर्तीसाठी जेवढ्या लवकर संधी उपलब्ध करून देता येईल तेवढ्या लवकर मुठभराच्या हिताच्या आणि देशाच्या हिताच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ त्याची लोकसत्ता संरक्षण टिकून आणण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर मी इतका भर दिलेला आहे. अब्राहम लिंकन असं म्हणतो आहे की दुभंगलेलं घर फार काळ टिकू शकत नाही आणि मया सर्वसामान्य लोकांच्या आकाशापूर्तीसाठी ज्या संधी दिलेल्या आहेत त्या संधी मुठभर लोकांपेक्षाही बहुसंख्य लोकांच्या उपयोगात जर आपण जर आणलं तर स्वातंत्र्याचं रक्षण होईल आणि लोकशाहीची संरचना त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकेल आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना माणूस म्हणून या ठिकाणी जगता येईल आणि त्यावेळेला ही लोकशाही अधिक टिकून राहताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही जर टिकवायची असेल तर लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाहीसाठी आर्थिक लोकशाहीची समता या ठिकाणी आपण आणली पाहिजे. आणि ते आणायचे असेल तर आपण क्रांतीचा रक्तरंजित मार्ग शोधला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की कुठल्याही पक्षापेक्षाही देश मोठा आहे आणि या देश मोठा आहे परंतु व्यक्तीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त असली पाहिजे. परंतु कुठल्याही स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू नये. कुठल्या स्त्रीने शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू नये. कुठल्या पुरुषाने आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊन त्याची कृतज्ञता व्यक्त करू नये. आणि म्हणून याच्यामुळे आपलं पुन्हा एकदा देशाचं स्वातंत्र्य जाऊ शकते. कारण आपल्या देशामध्ये धर्मांध भक्तीला आपल्या देशामध्ये भक्तीला प्रचंड महत्त्व आहे आणि ही भक्ती व्यक्तीला मोठी करत असते आणि ही व्यक्ती पूजा आदानप्रदानाकडे घेऊन जाते. त्या व्यक्तीतून हुकुमशाही निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपण इतकं त्या लोकांच्या चरणी लीन न होता देशाचरणी लीन झाला पाहिजे. हा दुसरा मुद्दा त्यांनी मांडला. आणि तिसरी गोष्ट राजकीय लोकशाही आपण समाधान मानत असो तर या राजकीय लोकशाहीमध्ये ज्या काही संविधानाने सवलती सर्वसामान्याला दिलेल्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला पाहिजे. स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय या मार्गाने आपण गेले पाहिजे. आणि बहुतांशी लोकांवर आपलं प्रभुत्व न निर्माण करता स्वातंत्र्याशिवाय समता आणि समतेशिवाय बंधुता आणि बंधुता शिवाय समता येऊ शकत नाही. ही एकमेकाशी निगडीत असल्या कारणामुळं इथं समता या ठिकाणी आपण नांदली पाहिजे. आणि ही जी श्रेणीबद्ध समाज रचना आहे वर्गबद्ध समाज रचना आहे जातीची उतरंड आहे ही या ठिकाणी आपण संपूर्ण टाकली पाहिजे. आणि या राजकारणामध्ये समता टिकून राहण्यासाठी सामाजिक आर्थिक विषमता या ठिकाणी आणण्यासाठी एक मत एक मूल्य मी सर्वांना दिले आहे आणि याच्यामुळे मात्र प्रत्येक माणसाला समान मूल्य या ठिकाणी आपण नाकारणार नाही. आपली राजकीय लोकशाही या ठिकाणी हे जर व्यवस्थितपणे आपण त्याचा अवलंब केला तर ते धोका होऊ शकणार नाही आणि विसंगती आपल्याला या ठिकाणी दूर करता येईल. आणि म्हणून आपल्यावर एकाच व्यक्तीचं राजकीय सत्ता ही मुठभर लोकांची न राहता बहुसंख्य लोकांची राहील आणि ही मक्तेदारी आपण दिलेल्या संधीच्या आधारे आपण ते मोडून काढली पाहिजे. आणि स्वतः राज्य करण्यासाठी जे लोक हुकुमशाहीला पुढे येतात त्यांना आपण बाजूला साधलं पाहिजे. आणि या लोकशाहीचा आपण योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी ही सगळी संघर्षमय भांडवलशाही जी व्यवस्था असेल आणि हुकुमशाही जे लोक या संधीची वाट बघू लागलेले आहेत ती जर वाढू लागली आणि एक केंद्रित झाली आणि गरिबी पुन्हा वाढू लागली तर गरीब आणि श्रीमंत या दोघांमध्ये वर्ग संघर्ष होईल आणि पुन्हा एकदा देशाचं स्वातंत्र्य आपण गमावून टाकू. आणि म्हणून अब्राहम लिंकनचं विधान दिलं की दुभंगलेलं घर जास्त दिवस टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये या सामान्य माणसाला जेवढ्या संधी लवकर दिलेल्या आहेत त्या मुठभर लोकांच्या हिताकडून देशाच्या हिताचं रक्षण आपण करायला पाहिजे. आणि या सर्वांनी घेऊन चालणारे राज्य आपण या ठिकाणी टिकवलं पाहिजे. हे टिकवणं तुमचं आणि माझं काम आहे आणि तसेच राज्यकर्ते या ठिकाणी निवडून देणं त्या मताचा अधिकारावर हे तुमचं काम आहे. आणि मग हे भारतीय संविधान टिकलं तर हे देश अखंड टिकू शकतो. आणि म्हणून व्यक्तीपेक्षाही या देशामध्ये भारतीय संविधान मोठं आहे हे एकदा आपण मानलं पाहिजे. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे हे एकदा आपण मानलं पाहिजे. आणि अशीच माणसं या देशाला निवडून आपण दिली पाहिजे जेणेकरून बहुजन लोक आणि विशेष करून जास्तीत जास्त संपत्तीचं विकेंद्रीकरण करणारे आणि ही सत्ता सर्वांच्या संरक्षणासाठी वापरणारे पुन्हा एकदा असं राज्य या ठिकाणी येऊ शकेल. आणि या देशामध्ये हे पूर्वी असं राज्य बुद्धाच्या काळामध्ये होतं. या देशामध्ये जेव्हा बौद्ध संस्कृती होती या देशामध्ये जेव्हा बौद्ध राज्य होतं तेव्हा अशा प्रकारची राज्यशाही सुखी आणि समाधान सब मंगलमय असं राज्य पद्धती तिथं होती. आणि तीच तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आणलेले आहेत. आणि पुन्हा एकदा या राजाला पुन्हा एकदा या देशाला बुद्ध राज्य प्रबुद्ध राज्य असं निर्माण भारतीय संविधानाच्या आधारे व्हावं ही अपेक्षा केली. आणि लोकांचं दीर्घकाळ या देशामध्ये राज्य टिकलं पाहिजे
आणि हे टिकवण्याची जबाबदारी या मताच्या अधिकारावर तुमच्यावर अवलंबून आहे. आणि हे टिकवायचं असेल तर एकच पक्ष पुन्हा पुन्हा निवडून देणं हे धोक्याची सूचना बाबासाहेबांनी दिली गेलेली आपल्याला दिसून येईल. आणि व्यक्तीपेक्षा देशापेक्षा व्यक्ती मोठा नाही हे एकदा आपण लक्षात घ्या. आणि त्या मताचा योग्य उपयोग करून तुमचं भवितव्य सुखाने समाधानी जायचं असेल तर या देशाचं नेतृत्व समर्थ असणाऱ्या चांगल्या माणसांच्या हाती आपण दिलं तर मग अराजकता वाढणार नाही, वर्ग संघर्ष होणार नाही आणि भारतीय संविधान टिकून राहीन आणि लोकशाही टिकून ठेवणं हे मताचा अधिकारावर तुमच्यावर अवलंबून आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी फार मोठी गोष्ट केलेली आहे. जर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं असतं तर ही मताचा अधिकार समजा दुसरा धर्म स्वीकारला असता तर त्या धर्माची सत्ता लोकशाहीच्या माध्यमातून मताच्या अधिकारावर आली असते. हा धोका बाबासाहेबांनी स्वीकारून बुद्ध धर्म स्वीकारला आणि भारतीय संविधान लिहिलं नसतं तर इथं समता लवकरात लवकर आली नसती. भारतीय संविधान लिहिलं नसतं तर या लोकांचा सुळसुळाट अधिक झाला असता. या लोकांना हे व्यसन वेगळ्या पद्धतीने भारतीय संविधानाच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिली आणि पूर्वीची या देशामध्ये असणारी लोकशाही हे बुद्धाच्या काळात असणारी लोकशाही पुन्हा या देशामध्ये येईल आणि ती आली पाहिजे आणि आणली पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे. आणि भारतीय संविधान देशाला सुपूर्द करत असताना बाबासाहेबांना जी भीती होती ती भीती या ठिकाणी आत्ता अलीकडे जास्त वाढू लागलेली आहे. ती भीती कमी व्हायची असेल तर योग्य मतदानाचा उपयोग या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपण दिला पाहिजे. त्या देशाला कुठल्याही देशाला घराला संस्थाला चांगला करता माणूस जर आपण दिला तर त्या देशातली सुखी जनता लवकर होऊ शकते. अन्यथा मग आपल्या अखंडता वर्ग संघर्ष या ठिकाणी त्या देशातील लोकशाही मोडून हुकुमशाही जन्माला येऊ शकते आणि मग भारतीय संविधान हे वापरण्यावर अवलंबून आहे. म्हणून बाबासाहेबांनी मानलं की भारतीय संविधान चांगलं आहे, वापरणारे वाईट असतील तर वाईट ठरेल, वापरणारे भारतीय संविधान चांगलं नाही हा वापर करणारे चांगले असतील, अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर चांगले ठरेल. भारतीय संविधान चांगलीच आहे आणि त्या भारतीय संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलं. तेव्हापासून या देशाची जीवन प्रणाली भारतीय संविधानाच्या अनुषंगाने चालत असणं आपल्याला दिसेल. जेवढं संविधान टिकेल तेवढा देश अखंड राहू शकेल आणि संविधान जेवढं मोडून काढू तेवढ्या देशाची दुभंगलेपण निर्माण होताना आपल्याला दिसेल मित्र हो. आणि म्हणून तो दिलेला अधिकार मतदानाचा योग्य वापर करून योग्य नेतृत्व द्या. तुम्ही तरुण आहात, तुमच्या अशी या देशाची उद्याचे तुम्ही भावी नागरिक आहात, उद्याच्या देशाचे तुम्ही चालक आहात. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवलेली आहे. योग्य अशा पद्धतीने आपण बाबासाहेबांनी दिलेला संदेश लक्षात आपण घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या पाठाचा समारोप करू. धन्यवाद.